ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, रविराज आता अर्जुन सायलीच्या प्लॅन मध्ये सामील झालेत. सुरुवातीला या चौघांची मीटिंग दाखवली आहे. सुरुवातीला अर्जुन रविराजांना त्याची आयडिया सांगतोय आणि म्हणतोय, बघ सिनियर, तुझ्या लक्षात येतंय का, मला तरी माझ्या बायकोची आयडिया ब्रिलियंट वाटतेय. म्हणजे आपल्याला मैपत सारखा विचार करावा लागेल, आपल्याला मैपतचीच थॉट प्रोसेस वापरावी लागेल. एक एक स्टेप उचलून आपण त्याला आता घाबरवायचं आणि मग त्याला ट्रॅप करायचं. आता रविराज म्हणतात, नाही, आयडिया तुमची चांगलीच आहे, पण कसं आहे ना, खूप रिस्की आहे हे सगळं. आता तिथे चैतन्य पण आहे बरं का प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात, नाही, आपण ना बेटा अंधारात तीर मारतोय हे आपल्याला विसरता कामा नये. त्यामुळे आपल्याला यश मिळेल नाही मिळेल याची खात्री नाहीये. सायली म्हणते, रविराज काका, मिळू पण शकतं ना. मुळातच महिपत शिकलेसारखी माणसं ही भेकड असतात. जोपर्यंत ते पकडले जात नाहीत अशी त्यांना भीती वाटत नाही ना, तोपर्यंतच काय तो त्यांचा दरारा असतो. ज्या क्षणी आपण त्याला ही भीती घालू ना की त्याचा खेळ आता संपलाय, त्यावेळेला त्याची खचण्याची शक्यता जास्ती आहे. त्यावरती आता रविराज म्हणतात, हो अगं सायली, पण ही शक्यता आहे. नाही, मी तुम्हाला सगळ्यांना नाउमेद नाही करत आहे, पण महिपत सारख्या माणसाला ट्रॅप करणं अवघड असतं. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मला कळतंय सिनियर, पण आपल्याला त्याला ट्रॅप करावंच लागणार आहे. सायली म्हणते, रविराज काका, आम्हाला साथ द्याल ना तुम्ही. त्यावर रविराज म्हणतात, अर्थातच, हे आमच्या ऍक्सिडेंटशी कनेक्टेड असेल, प्रतिमाच्या स्मृतीशी कनेक्टेड असेल तर कसं मी मागे हटेल. अर्जुन म्हणतो, थँक्यू सिनियर. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन आपली पहिली स्टेप काय असणार आहे. अर्जुन म्हणतो, पहिली स्टेप, आता ही चिठ्ठी आपण महिपत पर्यंत पोहोचवायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. आता ती चिठ्ठी रविराज आणि चैतन्य वाचतात. अर्जुन आता ती चिठ्ठी दाखवतो या दोघांना. मग सायली म्हणते, ही चिठ्ठी दाखवणं म्हणजे महिपतला पहिली जाणीव करून देणं असेल की त्याने जे केलंय ते कोणाला तरी माहितीये आणि हे सगळं त्याची भीती वाढवण्यासाठी आपण करतोय. त्याने जे केलंय ते कोणाला तरी माहितीये, हे जर त्याला कळलं ना तर त्याची भीती हळूहळू वाढत जाईल. नेमकं आता चैतन्याला समजेना. तो म्हणतो, काय आहे ना, नेमकं त्या महिपतने काय केलंय हे अजून एक्झॅक्टली आपल्याला माहित नाहीये. आणि प्रतिमा त्याला का घाबरताय, तो खरंच तुमच्या ऍक्सिडेंटशी कनेक्टेड आहे का, या सगळ्या गोष्टीची आपल्याला खात्री नाहीये अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो, हो सगळं बरोबर आहे रे चैतन्य, पण खरं काय आहे हे आपल्याला स्टेप बाय स्टेप शोधता येईल ना. आता या स्टेपनी तर आपल्याला कळेल की तो घाबरतो का. आणि सिनियर, आता पुढची स्टेप ही असणार आहे. अर्जुनने आता पुढची स्टेप रविराजांना सांगितली आहे, पण ती आपल्याला ऐकवलेली नाहीये प्रेक्षकांनो. आणि पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे त्यांनी प्रोमो दाखवलाय, त्यात सायली आता महिपतला डायरेक्ट फोन करून घाबरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, महिपत खरंच या अशा प्रयत्नांना घाबरेल का. बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आजचा रिव्ह्यू सुद्धा. आता हे सगळे चर्चा करताना दाखवलेत चौघ जण. आणि इकडे नागराज आलाय घरी. आल्या आल्या तो सुमनला आवाज देतो. सुमन तिथेच आहे स्वयंपाकघरात. सुमन कशी अलर्ट झालीये प्रेक्षकांनो, बघा. आता ही सुमन म्हणते, काय हो, काय झालं. नागराज म्हणतो, काय झालं, काय झालं, जेवणाची वेळ आहे, मला वाढ, भूक लागली आहे. आणि ही सुमन म्हणते, अहो जरा थांबता का. नाही म्हणजे मी खिचडी करते सगळ्यांसाठी, आधी वहिनीसाठी सूप करते. आता हा नागराज म्हणतो, वहिनीसाठी सूप आणि आमचा काय भूकबळी द्यायचा विचार आहे का. सुमन म्हणते, अहो असं काही नाहीये, करते ना मी खिचडी सगळ्यांसाठी, वहिनींना बरं नाहीये म्हणून त्यांना सूप करून देते आधी. आता असं बोलते आणि स्वतःच एकदम घाबरते बरं का. नागराज विचार करतो, काय झालं वहिनीला. आता सुमन म्हणते, काही नाही अहो, जस्ट गरगरल्यासारखं होतंय वहिनीला. नागराज म्हणतो, बरं थांब, मी भेटून येतो वहिनीला. असं म्हणून नागराज प्रतिमा आत्याच्या खोलीत जाणार असतो बरं का. सुमन त्याला अडवत म्हणते, थांबा, आत्ता कुठे जाताय वहिनीच्या खोलीत, त्यांना त्रास होतोय ना, आराम करू द्या त्यांना. नागराज म्हणतो, मला शिकवू नको सुमन. असं म्हणून आता तो गेला बाबा प्रतिमा आत्याच्या खोलीत. ही ओरडत असते, सुमन ऐकता का माझं, अहो ऐका ना. आता मनात विचार करते, अरे देवा, यांना मंदिरात काय घडलं हे कळायला नको, नाहीतर अर्जुन सायलीला महिपतचा संशय आलाय हे लगेच यांच्यापर्यंत पोहोचेल. आता सुमन खूप अडवायचा प्रयत्न करते बरं का नागराजला. प्रेक्षकांनो, मस्त सेन्सिबल दाखवलंय आज. रविराज काहीतरी विचार करताना दाखवले. पुन्हा अर्जुन सायलीचा सीन घेतला. सायली म्हणते, काय विचार करताय रविराज काका. रविराज म्हणतात, अरे अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे हा महिपत शिखरे इसम तुमच्या आयुष्यात आला 2-2.5 वर्षापूर्वी या आश्रम केससाठी. मी तर या माणसाला कधी भेटलेलो पण नाहीये.
आता थोडक्यात इथे त्यांनी महिपतचा इतिहास व्हिज्युअलाइज करून दिलाय स्क्रीनवर. म्हणजे आतापर्यंत महिपतने काय काय त्रास दिला बा अर्जुन सायलीला. आता हे सगळ्या गोष्टीची ताळमेळ जुळवत आहे. जे कोणी प्रेक्षक आत्ताशी मालिका बघतायत त्यांना मी सांगू इच्छिते की हा जो महिपत आहे तो नागराजचा बेस्ट फ्रेंड आहे आणि नागराजनेच इस्टेटसाठी स्वतःच्या भावाच्या फॅमिलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. आता हे सगळं सत्य उघड होणार आहे लवकरच. तर बघा आज नागराज पण फ्रेम मध्ये आलाय. आता हे सगळं त्यांना आठवतं बरं. रविराज म्हणतात आता हे सगळं असं असताना 20-22 वर्षापूर्वी जो आमचा ऍक्सिडेंट झाला या सगळ्याशी या महिपतचा काय रे संबंध असेल अर्जुन. अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाहीये ना आपल्याला सिनियर. पण प्रतिमा आत्याची मेमरी परत येण्यासाठी आपल्याकडे हा शेवटचा मार्ग आहे आणि शेवटचं लॉक आहे हे. आता हे शेवटचं लॉक उघडायचं बाकी आहे सिनियर असं अर्जुन रविराजांना म्हणतोय. इकडे आता पुढचा सीन दाखवलाय नागराज प्रतिमाचा. नागराज येतो बरं का मुद्दाम अपडेट घ्यायला. प्रतिमाला म्हणतो काय झालं वहिनी येऊ का आतमध्ये. प्रतिमा त्या पडलेल्या असतात म्हणजे जागेच असतात. आता सुमन पण मागे मागे येते बरं का नागराजच्या. नागराज विचारतो काय ग वहिनी काय झालं बरं आहे ना तुला. प्रतिमा त्या सांगायला जातात त्याला हो बरं आहे भाऊजी आज मी आणि सायली गेलो होतो ना मंदिरात. आता पुढे प्रतिमा त्या काही बोलणार तेवढ्या सुमन येते आणि म्हणते वहिनी अहो तुम्हाला भूक लागली असेल ना वहिनी तुम्ही जेवून घ्या बरं. सुमन मुद्दाम टाळते बरं का. प्रतिमा त्याला महिपतचं नाव घेण्यापासून रोखते. आता मुद्दाम सुमन म्हणते मी अर्जुन सायलीला पण म्हटलं वहिनी जेवून घ्या पण अर्जुनला ऑफिसला जायचं होतं आणि सायली म्हटली की घरी जाऊन जेवते. आता मुद्दाम विषय बदलत असते ती. नागराज पुन्हा म्हणतो काय झालं पुढे काय झालं मंदिरात वहिनी. आता प्रतिमा त्या म्हणतात आम्ही दोघी तिथे पोहोचलो तेव्हा. पुन्हा सुमन डिस्टर्ब करत म्हणते अहो असं काय करता कशाला बोलत बसताय वहिनीला भूक लागली असेल ना. आता पुन्हा एकदा सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते रविराजांना. सायली म्हणते सुदैवाने आता ही किल्ली आपल्या ओळखीच्या शत्रूकडे आहे. रविराज म्हणतात या आश्रम केसच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट चांगली लक्षात आली आहे की हा कुठल्या क्षणी म्हणजे महिपत शिखरे कुठल्या क्षणी कसा वागेल कुठल्या घटनेला तो कसा रिॲक्ट होईल हे आपल्याला चांगलं कळतंय. आता आपल्याला या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे असंच ना. नाही म्हणजे एका ऍक्सिडेंटमुळे माझ्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. आता तो ऍक्सिडेंट पुन्हा रविराजांना आठवलाय असं दाखवलंय. रविराज म्हणतात माझी बायको माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली त्या ऍक्सिडेंटमुळे. आता या ऍक्सिडेंटमध्ये या महिपत शिखरेचा काय हात असणार आहे. या ऍक्सिडेंटमुळे या महिपत शिखरेला काय मिळालं असेल काय फायदा असेल बरं या महिपत शिखरेचा या घटनेशी. त्यावर सायली म्हणते रविराज काका आपल्याला लवकरच हे सगळं कळणार आहे नक्की कळेल. अर्जुन म्हणतो हो हे बघ माझाही विश्वास आहे सिनियर आपल्याला लवकर सगळं कळणार आहे. बघ आपण आता पुढची स्टेप काय घेणार आहोत माहितीये का. आता अर्जुन रविराजांना सगळा प्लॅन समजून सांगतोय बरं का प्रेक्षकांनो आणि ते पुन्हा आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता बघा पुढचा सीन त्यांनी काय दाखवलाय मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. पण नागराजला खूप उत्सुकता असते नेमकं मंदिरात काय झालं प्रतिमाची तब्येत का बिघडली या गोष्टीचा अपडेट घेण्यासाठी नागराज खूप उत्सुक असतो. पण सुमन काही केला प्रतिमाला बोलू देत नाही बरं का. आता बघा नागराज म्हणत असतो थांब ग जरा सुमन काय मध्ये मध्ये करतेस. सुमन म्हणते चला ना हो वहिनीला पडू द्या ना आराम करू द्या. नागराज म्हणतो अगं तिला बोलू तर दे काय झालं ती सांगते ना मला थांब जरा सुमन नको बोलूस मध्ये. आणि तसंही वहिनी काही गाढ झोपल्या नव्हत्या बोलत होत्या व्यवस्थित बोलते ती. सांग वहिनी पुढे काय झालं. मग आता प्रतिमा त्या लगेच सांगायला लागतात अहो भाऊजी आम्ही तिथे पोहोचलो मंदिरात गर्दी होती अगदी खालपर्यंत रांगा होत्या आणि मग मी जेव्हा तिथे जवळ गेले ना देवी आईच्या मूर्ती जवळ तेव्हा अचानक. आता हे सगळं त्या सांगणार तेवढ्यात सुमनला फार टेन्शन आलेलं असतं. सुमन मनात विचार करत असते वहिनी वहिनी नका सांगू सगळं यांच्या समोर नका बोलू महिपत बद्दल असं बिचारी मनात विचार करते बरं का. आता टू द पॉइंट प्रतिमा त्या सांगणार अहो भाऊजी सायलीला कोणीतरी ओळखीचं भेटलं म्हणून ती बाजूला गेली आणि नंतर ना मी आता त्या प्रतिमा त्या सांगणार तेवढ्यात पुन्हा सुमन डिस्टर्ब करते आणि म्हणते अहो बघा बघा वहिनीचा चेहरा बघा कसा झालाय. नागराज म्हणतो काय झालं वहिनीच्या चेहऱ्याला. अगं व्यवस्थित तर दिसतोय वहिनीचा चेहरा नीट बोलते ती माझ्याशी सुमन. सुमन काही केला ते सत्य रिव्हील करू ना बरं का या प्रतिमा त्याला. सुमन म्हणते अहो असं काय करता त्यांना बोलायचा त्रास होतोय. ओ वहिनी तुम्ही आराम करा बरं आणि अहो तुम्हाला भूक लागली होती ना आल्या आल्या चला बरं चला मी सूप पण देते तुम्हाला आणि खिचडी पण देते. आता लगेच नागराज म्हणतो अगं पण मला ती सांगते ना काय झालं तिला मंदिरात ते बोलू दे ना तिला सुमन. सुमन म्हणते अहो मी सांगते तुम्हाला काय झालं तिथे मंदिरात. मग शेवटी प्रतिमात्या म्हणतात अहो भाऊजी मला पण ना थोडं थकल्यासारखं होतंय हो मी आरामच करते आपण नंतर बोलूयात का.
मग नागराज म्हणतो बरं ठीक आहे वहिनी, कर कर आराम कर, नंतर बोलूयात. सुमन म्हणते चला 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 बाहेर चला लवकर. आता सुमनने केलेला आगाऊपणा नागराजच्या लक्षात आलाय. नागराज मुळातच क्रूर व्यक्ती आहे प्रेक्षकांनो, मैपतचा जिगरी दोस्त. आता बघा खाली गेल्यावर नागराज खूप चिडतो बर का सुमनवर. सुमन म्हणत असते बिचारी, म्हणजे सारवासारव करत असते जिन्यावरून उतरताना, हो वहिनींना ना जरा पित्त वगैरे झालं असेल, मंदिरात ऊन लागलं असेल, आली असेल चक्कर म्हणून त्या. आता पुढे बिचारी काही बोलणार तेवढ्यात नागराज तिचा हात धरतो आणि पिरगाळतो आणि म्हणतो काय ग ए सुमन, काय चाललंय तुझं? वहिनी आणि मी बोलत असताना तू मध्ये मध्ये का तोंड घालत होतीस का? झोप काय आली वहिनीला? बाहेर चला बाहेर चला. काय चाललं ग सुमन, काय लपवतेस तू? सुमन म्हणते अहो लपवायचं काय, त्यात तुम्हाला भूक लागली होती ना म्हणून मी तुम्हाला खाली बोलवत होते हो. नागराज म्हणतो येडा समजते का मला? कळत नाही का मला? तुझं वाढत चाललंय बरं का सुमन हे असलं वागणं. सारखी मध्ये 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 तोंड घालतेस तू सुमन. एकदा सांगून ठेवतोय तुला, लक्षात ठेव, मी बोलत असताना मध्ये तोंड उघडायचं नाही, कळलं का? सुमन आता थोडी घाबरते नागराजला, कारण त्या नागराजने तिचा हात घट्ट धरलेला असतो. कळलं का सुमन, मी काय बोलतोय ते लक्षात ठेवायचं, असं म्हणतो आणि पुन्हा त्या बिचारीचा हात पिरगाळतो. तिथे त्यांनी खाली फ्लॅश केलंय की आमची वाहिनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध वगैरे असं काहीतरी त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. तर असो, नागराज आता सुमनला त्रास देत असतो. सुमन म्हणत असते सोडा, मला त्रास होतोय. मग नागराज सोडतो बर का पटकन तिचा हात आणि म्हणतो जाय पटकन, भूक लागलीये मला, बाहेर जायचंय, चल पटकन वाढ, मला भूक लागलीये. अगं जा ना, बघतेस काय? आता सुमन लगेच बिचारी चालली जाते स्वयंपाकघरात. इकडे रात्र झाली आणि साक्षी वेडीपिशी झालीये. तिला त्या सचिन शिवाय काही सुधरत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. भयंकर दाखवलाय हा सीन सुद्धा. साक्षी सचिनला फोन करायचा प्रयत्न करते, त्याची आठवण काढते, पण सचिन काही केल्या हिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीये. साक्षीला आता अस्मिता दिसल्याचा तो सगळा सीन आठवतो. साक्षीला असं वाटतंय की त्या सगळ्या गोष्टीमुळे गडबड झाली आहे ही सगळी मोठी, आणि ती अण्णाशी जे बोलली ते सगळं सगळं तिला आठवतंय असं दाखवलं त्यांनी. थोडक्यात ते थोडासा इतिहास रिपीट करतात आपल्याला आठवून द्यायला. आता साक्षी खूप अनइझी फील करत असते बरं का, खूप कसं तरी होत असतं तिला. ती पुन्हा पुन्हा सचिनला फोन करत असते. इकडे सचिन मात्र मस्त एन्जॉय करतोय अस्मिता सोबत. अस्मिता काहीतरी खात असते, सचिनचा फोन वाजत असतो, ते अस्मिता नोटीस करते. आता अस्मिता म्हणते ए सचिन, अरे तू तुझी कॉन्फरन्स वगैरे विसरून जा आता, आणि माझ्यासोबत दिल्ली दर्शन करायला यायचंयस तू. सचिन म्हणतो काय? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, जाऊयात आपण. खरं तर मी तर तुला हे सजेस्ट करणार होतो अस्मी. आता अस्मिताला नवलच वाटते, हे सगळं बोलतोय सचिन ते मनापासून की काय. आता असं बोलल्यावर अस्मिताला येते त्याची शंका. आता बायको म्हटल्यावर कुठल्याही गोष्टी शंका घेऊ शकते, आणि त्यातनं त्या सचिनला बघितलंय कोणासोबत, बाईसोबत दुसऱ्या, त्यामुळे तिला शंका येणं साहजिक आहे. आता इकडे साक्षी खूप अनइझी फील करत असते आणि सारखी ओरडत असते, माझा फोन उचल उचल, अशी ओरडताना दाखवली ती मध्ये मध्ये, आणि ते दृश्य थोडे अंधारात घेतलेत त्यांनी. आता सचिन पटकन हो म्हणतो, म्हणून त्या अस्मिताला शंका येते आणि म्हणते कशी काय रे सचिन, तू खरंच माझाच नवरा आहे ना, का दुसराच कोणीतरी माणूस आहे बाई माझ्या समोर? माझा नवरा असता तर म्हणाला असता मी काही तुझ्यासोबत बाहेर येणार नाही, मला कॉन्फरन्स आहे, मला इम्पॉर्टंट आहे कॉन्फरन्स. सचिन म्हणतो अगं अस्मी, मी त्यांना मेल केला होता, आणि तसंही संपूर्ण दिवस माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी आहे. तू मस्त रेडी हो अस्मिता, आपण शॉपिंग करू, जेवण करू बाहेरच, डन. अस्मिता खुश होते. आणि इकडे साक्षी जेव्हा त्या सचिनला फोन करते ना, तेव्हा सचिनने तिला ब्लॉक केलंय प्रेक्षकांनो. मला तर त्या साक्षीमध्ये मंजुलिका घुसल्यासारखा भास झाला, बापरे घाबरले ना मी. आता इकडे अस्मिता म्हणते सचिन, अरे तुझा फोन वाजतोय ना, तू उचल ना तो फोन तू कट का करतोयस? फोन ऍक्च्युली व्हायब्रेटवर आहे बरं का मंडळी. आता अस्मिताने असं विचारल्यावर सचिन म्हणतो अगं अस्मी, तो न कामाचा कॉल आहे, मी उचलला ना तर मला जावं लागेल ना कामावर. अस्मिता म्हणते अरे तू तर त्यांना आत्ताच मेल केला ना ऑलरेडी, मग ते तुला का फोन करताय सारखा? आता इकडे साक्षी मोठ्याने किंचाळताना दाखवली मध्येच एका सीन मध्ये, आणि ती स्वतःचे केस बी ओरबाडून घेत असते. आता सचिन म्हणत असतो अगं हो अस्मी, मी मेल केला आहे, पण काय ना मी फ्लोरिडाच्या ऑफिसमध्ये मेल केला होता. अगं हा कॉल कॅनडाच्या ऑफिसमधनं आलाय. अस्मिताला जरा शंका येते, पण तरी सुद्धा अस्मिता थोडं दुर्लक्ष करते. सचिन म्हणतो जाऊ दे, मी आता कॅनडाच्या पण ऑफिसला मेल करून टाकतो, असं तो म्हणतो, आणि त्याच्या सोशल मीडियावरच्या सगळ्या प्रोफाईल डिलीट करून टाकतो परमनंट,
आता ते सगळं साक्षीला लगेच कळतं बरं का. साक्षी पुन्हा एकदा त्याला फोन करायचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की सचिनने तिला ब्लॉक केलंय. साक्षी वेड्या पिशासारखी बोलत असते, ब्लॉक केलं? मला 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 सचिनने का ब्लॉक केलं? हा असा का वागत असेल माझ्यासोबत? नाही नाही, मी एक काम करते, मी मी त्याच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर जाते, त्याच्याशी त्यावर कॉन्टॅक्ट करू का? हो हो हो, तसंच करते, तिथे असेलच तो. असं म्हणून आता साक्षी त्याच्याशी पुन्हा संपर्क करायचा प्रयत्न करते सोशल मीडियावर आणि तिथे तिच्या लक्षात येतं की त्या सचिनने त्याच्या सगळ्या प्रोफाईल्स डिलीट केल्यात. आता ते सगळं बघून तिला भयंकर धक्का बसलाय. आता साक्षी विचार करते, याने प्रोफाईल का डिलीट केली असेल? का केलं असेल असं? का केलं असेल असं? असं म्हणून ती किंचाळतेय, सगळ्या उशा फेकतीये, आरडाओरडा करतीये. इकडे अर्जुन सायली महिपतच्या घराच्या बाहेर पोहोचले सुद्धा. आजचा एपिसोड खूप फास्ट दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायली महिपतची बाहेर यायची वाट बघत असतात. सायली म्हणते, हा महिपत अजून बाहेर का येत नाहीये? अर्जुन म्हणतो, हो ना, गेल्या तासभरापासून आपण वाट बघतोय, अजून बाहेर नाही आलाय हा. रात्रीच्या वेळेला कसं कोणी बाहेर येईल प्रेक्षकांनो? असो, थोडं खटकलं म्हणून बोलले. अर्जुन विचार करतो, आतमध्ये जाऊयात का आपण आता? आज जाऊन आपण ही चिठ्ठी फेकली तर? सायली म्हणते, नको नको, हे धोक्याचे आहे, आपण मागे जेमतेम वाचलो होतो बरं. अर्जुन म्हणतो, हे बघ, संशय येणार नाही त्याला, आपल्याला जावंच लागेल. सायली म्हणते, अहो पण ही चिठ्ठी आजच्या आज त्याच्यापर्यंत पोहोचायला हवी हो, पण हे धोक्याचं आहे. अर्जुन म्हणतो, तू टेन्शन नको घेऊ, थांब जरा, मी बघतो. आता इकडे महिपतला साक्षीचा फोन आलाय. साक्षीने फोन स्पीकरवर टाकलाय. काही झालं तर ही महिपतला टॉर्चर करते प्रेक्षकांनो. महिपत फोन उचलतो आणि म्हणतो, काय ग साक्षी, काय झालं? आता साक्षी म्हणते, अण्णा अण्णा सचिन सचिन मला कायमचं सोडून गेला असेल का? महिपत घाबरतो साक्षीचा आवाज ऐकून आणि विचारतो, काय झालं मग तुझ्या आवाजाला? साक्षी साक्षी म्हणत असते, अण्णा अण्णा मला त्या सचिनने फसवलंय हो. महिपत म्हणतो, ए साक्षी, तुला सांगितलं ना ग, त्या दीक्षित पायी स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नको. अगं मी शोधतोय ना त्याला. मग साक्षी चिडून म्हणते, अण्णा त्याला परत यायचं नसेल तर? अण्णा अण्णा त्याला माझ्याकडे परत नसेल यायचं तर मी काय करू अण्णा? तो निघून गेला असेल ना आता माझ्या आयुष्यातून. अण्णा मी आता काय करू अण्णा? मी आता मी नाही जगू शकणार अण्णा त्याच्याशिवाय. मी मरू का अण्णा? मी मरून जाऊ? अण्णा मी मरते आता, मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय. महिपत चिडून म्हणतो, ए साक्षी, थोबाड इकडचं तिकडं करायला, काही बोलली तोंडानं तर लक्षात ठेव. साक्षी म्हणते, अण्णा मी मरते ना, मग त्या सचिनला कळेल ना की त्याचं माझं किती प्रेम आहे. अण्णा मी मरते आता. महिपत घाबरतो आता बरं का आणि म्हणतो, अय पोरी, तू येडी आहे का? काही करून घेऊ नको जीवाचं. मी आत्ताच्या आत्ता येतोय तिथे, थांब जरा, मी येतोय तिथे येतोय आत्ताच्या आत्ता. महिपत आता पटकन उभा राहतो आणि साक्षीकडे जायला निघतो आणि त्या धुमीत आता हे अर्जुन सायली त्याला टॉर्चर करताय बरं का प्रेक्षकांनो. एपिसोड ना खूप गुंगवून ठेवतोय तुम्हाला. लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला कसा वाटतोय तुम्हाला एपिसोड. आता महिपत निघालाय साक्षीकडे. साक्षीचे कर्म तिच्याकडे उलटे फिरून आलेत प्रेक्षकांनो. आतापर्यंत खूप पोरांना त्रास दिलाय तिने. असो, महिपतच्या अति लाडापायी हे सगळं चाललंय. महिपत निघालाय आता साक्षीकडे जायला. तो खूप रेस्टलेस असतो. आता इकडे अर्जुन सायली वाट बघतायत. आता सायली म्हणते, तो महिपत बाहेर जात नाहीये, आपल्याला जावं लागेल ना आत. अर्जुन म्हणतो, तू इथे थांब, मी जातो. सायली म्हणते, थांबा, एकटे नका जाऊ. आता तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय रविराजांचा. अर्जुन फोन रिसीव्ह करत म्हणतो, हा सिनियर बोल. रविराज म्हणतात, कुठेस अर्जुन? तुम्ही दोघे कुठे आहात? मग अर्जुन सांगतो, सिनियर, आम्ही ना महिपतच्या घराबाहेर आहोत आणि त्याची बाहेर यायची वाट बघतोय. तो जर बाहेर नाही आला ना तर आम्ही आज जाऊन ती चिठ्ठी पोस्ट करू. आता रविराज म्हणतात, ए बाबा, ए पोरांनो, असलं धाडस करू नका तुम्ही. त्याच्या हाताला सापडलात तर काय करेल माहितीये ना तो. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, पण आपल्याला रिस्क तर घ्यावी लागेल ना, दुसरा ऑप्शन नाहीये. तू नको टेन्शन घेऊ सिनियर, मी काही झालं तर तुला कॉल करतो. रविराज म्हणतात, ए बाबांनो, माझ्या जीवाला नका घोर लावू. जे करायचं ते नीट सांभाळून करा. अर्जुन म्हणतो, हो तू टेन्शन घेऊ नको, चल मी बोलतो तुझ्याशी नंतर, बाय. असं म्हणून अर्जुनने फोन ठेवलाय. अर्जुन आता सायलीला म्हणतो, हे बघ सायली, तू इथेच थांब, मी आधी बाहेरून घेतो आढावा, तो काय करतोय आत काय नाही, आणि मग आत जातो. थांब जरा इथेच, तू लक्ष ठेव इथून. आता अर्जुन त्या महिपतच्या कंपाऊंडच्या जवळ गेलाय बरं का. CCTV नावाचं काही नाहीये तिथे, त्यामुळे विचारही करू नका. आता अर्जुन तिथे गेलाय आणि असा आजूबाजूने बघतोय. हे घर खूप कॉमन आहे प्रेक्षकांनो. बऱ्याच सिरियलमध्ये मी हे घर बघितलंय. म्हणजे आपल्या जुन्या एका आवडत्या मालिकेतही हे घर होतं. कुठल्या मालिकेत ते तुम्ही मला ओळखून सांगा. तर बघा,
आता अर्जुन तिथे असा बघतोय कोणी येतं का बाहेर. सायली तिकडनं लक्ष ठेवतीये. तेवढ्यात मैपत बाहेरून येताना अर्जुनला दिसतो, सॉरी आतून येताना दिसतंय अर्जुनला बाहेरून. आता तो पटकन सायलीकडे जातो आणि म्हणतो, सायली आता मैपत येतोय आणि तो फोनवर बोलतोय बघ. आणि मी पटकन आता त्याचं लक्ष नसताना ती चिठ्ठी त्याच्याकडे देतो. तू आता ते मला ब्लँकेट दे. आता सायलीने गाडीचा दरवाजा उघडलाय आणि अर्जुनला एक मोठं काळा रग हातात दिलाय. आता मैपत आधीच चकाळलेला असतो, त्याची पोरगी बावळी झालीये म्हणून. तो गेट उघडतो, त्या पोरीशी बोलत असतो, साक्षी तू येडेचाळे करू नको, माझ्या डोक्याला ताण करून घेऊ नको तू. तुला सांगितलंय ना समजून, मी येतोय तिथे, धीर धर जरा. मैपत फोनवर बिझी असतो. असं करून होणार आहे का? मी काय बोलतो ऐकते का तू? आता त्या साक्षीने पुन्हा तिकडनं फोन कट केलेला असतो. हा बिचारा पुन्हा पुन्हा तिला फोन करत असतो मैपत, आणि साक्षी तिकडनं याला टॉर्चर करत असते मैपतला. आता बघा अर्जुन याच संधीचा फायदा घेतो. मैपत वैतागलेला असतो. अरे यार ही पोरगी काय फोन कट करतीये सारखा सारखा. ए पोरी. आता तिने बहुतेक फोन रिसीव्ह केला. आता तो पुन्हा चिडतो त्या साक्षीवर, म्हणतो, साक्षी माझं टाळकं सरकलंय बरं का, तू फोन कट करू नको सारखी सारखी. आता हे सगळं अर्जुन अजून ऐकत नाही. त्याला काही शंका आलेली नाहीये साक्षी जिवंत आहे म्हणून. तिकडून सायली लक्ष ठेवते मैपतवर. अर्जुन आता हळूच येतो आणि मैपतला जोरात धक्का मारतो. आता धक्का मारताना त्याने ती चिठ्ठी बरोबर त्याच्या खिशात टाकली आहे. मैपत ओरडतो, अरे कोण आहे रे? कारण त्याचा मोबाईल खाली पडलेला असतो धक्का मारल्यामुळे. मैपतने अर्जुनला काही ओळखलं नाही, कारण अर्जुनने त्याच्या भोवती तो रग लपेटलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. खाली पडलेला मोबाईल आता मैपत उचलतो आणि तो खिशात ठेवायचा प्रयत्न करतो मोबाईल. तेव्हा त्याला ती चिठ्ठी सापडते खिशामध्ये आणि ती चिठ्ठी तो वाचतो. त्यात लिहिलेलं असतं, 22 वर्षापूर्वी झालेला ऍक्सिडेंट आठवतोय का? मला अगदी नीट आठवतोय. असं वाचल्यानंतर मैपत एकदम घाबरतो चिठ्ठी वाचून, आणि त्याला लक्षात येतं की कोणीतरी त्याच्यावर वॉच ठेवतंय. मैपत चिठ्ठी वाचतो आणि एकदम अनइझी फील करतो. त्याला भीती वाटते असं नाही म्हणता येणार, पण तो घाबरलाय. आधी मैपत इकडे तिकडे बघायला लागतो, कोणी त्याच्यावर लक्ष ठेवू नये का. सायली तिथेच असते. मैपतने पाहिल्या क्षणी ती खाली लपते. मैपत आता विचार करायला लागतो, हे तर फारच डेंजर आहे. कुणाला तरी माहिती आहे मी काय करतो, कुठे जातो, आणि ऍक्सिडेंट. आता तो साक्षीकडे निघालेला असतो मैपत. तेव्हा दरवाजा उघडतो त्याच्या गाडीचा, पण विचार करतो, मैपत मनात विचार करतो, काहीतरी डेंजर मामला आहे, कोणीतरी नजर ठेवू नये माझ्यावर. आता जर मी साक्षीकडे गेलो तर साक्षीचं खरं उघड होईल. नाही 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 नाही, आता मला साक्षीकडे जाता येणार नाही असा विचार करतो. पुन्हा इकडे तिकडे बघतो आणि चुपचाप त्याच्या घरात जातो बरं का. सायलीने त्याच्या चेहऱ्यावरचे उडलेले रंग नोटीस केलेत. मैपत गेटपर्यंत जातो, पुन्हा मागे वळतो. हा थरार त्यांनी खूप रंगवलाय. टीव्हीवर एपिसोड बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. आता मैपत जसं काहीच झालं नाही असं करून आतमध्ये निघून गेलाय बरं का. आता सायलीने सगळं नोटीस केलंय. आता मैपत घरात जाऊन खूप अनइझी फील करतो. त्याच्या सर्वंटला आवाज देऊन म्हणतोय, पाणी आण रे. पाणी पितो आणि त्या सर्वंटवर ओरडतो, काय माझा थोबाड पाहत बसलाय तू, काय निघ इथून. आता तो चालला जातो बिचारा सर्वंट. मैपत विचार करतो, त्या ऍक्सिडेंट बद्दल तर कोणालाच माहिती नाहीये, कोणालाच. आता पुन्हा ती चिठ्ठी हातात घेतो आणि ती चिठ्ठी वाचतो बरं का. मैपत खूप रेसलेस झालाय आता त्या धमकीमुळे. आता मैपत विचार करतो, नाही 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 नाही, आता कसं झालंय प्रेक्षकांनो, काहीही झालं तर ते प्रियामुळे झालं असं आपल्याला ब्लेम करायची सवय लागली आहे. तसं मैपतला पण सवय लागली बरं का. मैपत विचार करतो, अरे त्या ऍक्सिडेंट बद्दल त्या चिचुंद्रीला माहितीये ना, त्या चिचुंद्रीनं हा कांड केला असेल तर. नाही 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 नाही, आता मी त्या चिचुंद्रीला सोडणार नाहीये. त्या चिचुंद्रीला काय माहीत, अशा चिठ्ठ्यात चपाट्याच्या पिपाण्या करून वाजवतो मी. मैपतने ती चिठ्ठीचा असा गोल गोल बोळा केला आणि तोंडात घेऊन वाजवायचा प्रयत्न केला, पण ती वाजत नाही म्हणून तो फेकून देतो आणि खूप चिडचिड करतो. असो, आता इकडे अर्जुन आणि सायली पुन्हा एकमेकांना भेटतात. आता मालिकेचा शेवटचा सीन एन्जॉय करत आहात तुम्ही. अर्जुन म्हणतो, काय ग सायली, काय झालं? मैपतने काही बघितलं नाही ना मला? चिठ्ठी बिट्टी वाचली का त्याने आपली? सायली म्हणते, हो वाचली ना. अहो गंमत म्हणजे त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता बरं का तेव्हा. अहो तो बाहेर गेलाच नाही, त्याला जायचं होतं बाहेर, तो पुन्हा आत चालला गेला. अर्जुन म्हणतो, ओके, म्हणजे आपल्या चिठ्ठीने बेसिक काम केलंय तर. मैपत सारखा माणूस काही एका चिठ्ठीने घाबरणाऱ्यातला नाहीये. आता सायली, मैपत सावध झाला असेल बरं का. आता आपल्याला पुढची स्टेप अलर्ट राहून करावी लागणार आहे. सायली म्हणते, हो आता तो सावध झालाय आणि आता आपण तीर सोडलाय. अहो आता आपल्याला चूक करता कामा नये. जर मैपत जास्ती सावध झाला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही.
अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुझं. सायली, आता या चिठ्ठीनंतर आपण पुढची स्टेप ठरवूयात, आता निघूयात इथून, चल पटकन. अर्जुन सायली आता तिथून निघालेत गपचूप आणि मैपतीकडे प्रियावर शंका घेतोय. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, हे तिघे पुन्हा एकत्र येतील का स्वतःवर आलेल्या संकटाला परतून लावण्यासाठी? कारण आता एपिसोड इथेच संपलाय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की सायलीने आणि अर्जुनने आणखीन एक कांड केलंय. ते म्हणजे असं की आता अर्जुनने मैपतला डायरेक्ट फोनवर धमकी दिली आहे आणि ती धमकी सायली देते तिच्या नाजूक आवाजामध्ये कडक धमकी दिली आहे सायलीने मैपतला. आता मैपतला फोन लावते सायली, तेव्हा नागराज पण तिथेच आहे. नागराज म्हणतो कोणाचा फोन आहे रे मैपत? मैपत म्हणतो नवीनच नंबर आहे नागराज शेठ. आता तो फोन रिसीव्ह केल्या केल्या तिकडनं सायली धमकी देते बरं का. मैपत म्हणतो कोण बोलताय? सायली म्हणते तुझा बाप. 22 वर्षापूर्वी तू पनवेलमध्ये ऍक्सिडेंट केला, तो मी बघितलाय मैपत शिखरे. आता तुझे दिवस भरलेत. आता मैपतला अशी पोरीची धमकी आल्यावर त्याची शंका प्रियवर जाण्याची दाट शंका आहे. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला पुढे काय होईल? आजचा एपिसोड खास होता, खरंच मस्त होता, खूप फास्ट होता, त्यामुळे मला तुम्हाला पटापट सांगावा लागला. काही दृश्य रात्रीच्या अंधारातलीच आहेत, त्यामुळे मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतील. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा एक्साइटिंग रिव्ह्यू मध्ये. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला आवर्जून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.